मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। यंदा महापालिका निवडणुकीमध्ये युती आघाडीचं राजकारण पाहायला मिळणार आहे। मात्र सध्या पाहायला गेलं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यामध्ये या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकमत होताना पाहायला मिळत नाहीये। सध्या राज्यामध्ये पाहायला गेलं तर महायुतीमध्ये केवळ शिवसेना भाजपचं राजकारण चर्चा ही पाहायला मिळते। तर महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा हा संपूर्ण महापालिका निवडणुकीमध्ये दिल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नेमकं महाविकास आघाडीसोबत राहायचं की एकला चलो रे जायचं, का काँग्रेसला पाठिंबा द्यायचा, का ठाकरेंना पाठिंबा द्यायचा, याची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाहीये। तर दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये ठाकरेंना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी चर्चा चालू आहे। एकीकडे युती होते का ठाकरे बंधू पुन्हा महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये सध्या तिन्ही पक्षांचं सध्याच या सगळ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करायची झाली तर अद्यापही एकमत स्पष्ट नाहीये। सद्यस्थितीत संजय राऊत असतील हे सिल्वर ओकवरती शरद पवार यांच्या भेटीसाठी जातात, मात्र अद्यापही पाठिंबा नेमका कोणाला याची स्पष्टता अजून समोर आलेली नाहीये। अशामध्ये सध्या पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे असतील तर दुसरीकडे राज ठाकरे असतील, या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सध्या युतीची चर्चा आहे। नेमकी युतीची घोषणा कधी होते आणि युतीच्या माध्यमातून कशा प्रकारे निवडणूक लढवली जाते, जागा वाटप कशा प्रकारे होते, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे चर्चा करायची झाली तर महायुती आहे। या महायुतीमध्ये सुद्धा सध्या शिवसेना आणि भाजप यांची सर्वत्र जोरदार चर्चा आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा जागा वाटपावरील चर्चा असेल, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आतापर्यंत 2 बैठका पार पडल्या। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडते। या बैठकीनंतर मुंबईतील जवळपास 227 महापालिका जागांपैकी जवळपास 150 जागांवरती शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चर्चा ही सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळते। मात्र अद्याप 77 जागा आहेत ज्याच्यावरती चर्चा आगामी 2 दिवसात होतील आणि त्यानंतर संपूर्ण जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर होईल। मात्र एकीकडे आपण पाहतोय की ज्या प्रकारे काँग्रेसचा महाविकास आघाडीमध्ये एकला चलवण्याचा नारा आहे, तर या महायुतीमध्ये आपण पाहायला गेलं तर या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अद्यापही नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईची महापालिका निवडणूक लढवण्यामध्ये अग्रेसर आहे। मात्र नवाब मलिकांच्या नेतृत्वाला शिवसेना असो का भाजप असो यांनी विरोध केलेला आहे। त्यामुळे अजित पवार या नवाब मलिकांच्या ऐवजी दुसऱ्या नेत्याला संधी देणार का चर्चेसाठी, आणि भाजप ते संपूर्णपणे पाहायला गेलं तर जो दुसरा नेता असेल किंवा चर्चेसाठी दुसरा चेहरा असेल तो स्वीकारणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे आपण पाहतोय की महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल नेमकं कशा प्रकारे समीकरण आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। त्यानुसार आपण पाहतोय की शिवसेना आणि भाजप महायुतीबाबत बोलायचं झालं तर 227 महापालिकेच्या जागा आहेत, त्यापैकी 150 जागांवर एकमत झालेलं आहे। तर 77 उर्वरित जागांवर 2 दिवसात चर्चा होणार आहे। जवळपास शिंदेंना 100 पेक्षा जास्त जागा हव्यात, तर भाजपाला 130 पेक्षा 150 जागा लढवण्यावर भाजप ठाम आहे। मात्र राष्ट्रवादी अद्यापही महायुतीच्या समन्वय समितीच्या चर्चेमध्ये कुठेच दिसत नाहीये। त्यामुळे आता नेमकं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकला चलो रेचा नारा देतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर शिवसेना आणि मनसे यांच्या युतीबाबत चर्चा करायचं झालं तर 227 महापालिकेच्या जागा आहेत, त्यापैकी शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये सध्या युतीची चर्चा आहे। अनेक जागांवर सकारात्मक चर्चा होताना पाहायला मिळत आहे। मनसे शिवसेनेचे नेते सकारात्मक चर्चेत सहभागी होताना पाहायला मिळत आहे। 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते, तर या 84 जागा आपल्याकडे ठेवण्यावर शिवसेना सकारात्मक आहे। यापैकी आपण पाहायला गेलं तर 90 जागांचा मनसेचा सर्वे आहे, त्यामुळे शिवसेनेच्या 84 जागांपैकी काही जागांवर मनसेचा दावा सुद्धा असणार आहे। काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा, कारण पाहायला गेलं तर या महाविकास आघाडीमध्ये मनसेला एकत्र म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये मनसेला शपथ घेण्यावरून काँग्रेसनं विरोध केला होता, त्यामुळे काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा होतो, 84 जागा जिंकलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना मनसेसाठी किती जागा या 84 जागांमधून सोडतात, आणि दुसरीकडे एकंदरीत 227 जागांपैकी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कशा प्रकारे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतो, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
या व्हिडिओच्या अंती आपण एकंदरीत पुन्हा एकदा या महापालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम कसा आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यानुसार आपण पाहतोय की 23 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे। 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असणार आहे। 31 डिसेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी होणार आहे। 2 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे। 3 जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार। त्यानंतर 15 जानेवारी रोजी मतदान होणार, तर 16 जानेवारी रोजी मतदानाची मोजणी होणार। त्यामुळे आता पाहायला गेलं तर महिन्याहून कमी दिवसांचा कालावधी आता महापालिका निवडणुकीसाठी शिल्लक राहिला। या सगळ्यामध्ये आता युती असो किंवा ठाकरे बंधूंचं एकंदरीत युतीची चर्चा असो, यामध्ये कशा प्रकारे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतो आणि कोणत्या जागेवरती कोणत्या पक्षाचा उमेदवार हा निवडणुकीसाठी रिंगणात येतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।